रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक वाणिकाजी व महाराष्ट्र प्रदेश महासचिव दादासाहेब बावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाधिकारी सातारा या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आंदोलन करण्याचे कारण म्हणजे 3 महिने झाले आम्ही पाठपुरावा करत आहोत। जिल्हाधिकारी परत संबंधित जिल्हा परिषद ऑफिस, जिल्हा परिषद परत PWD या विविध विषय होते, त्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, पण त्यांनी कामकाज काही केलेलं नाही। त्यांनी कचऱ्याची टोपी दाखवलेली आहे। त्यातला एक प्रमुख विषय असा आहे की जिल्हा परिषदमधील आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यक अरुण गुरव आहे, त्या अरुण गुरवनं टेबल त्याच्याकडे नसतानाही संबंधित कॉन्ट्रॅक्टदार असा कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी हातमिळवणी करून सर्व बोगस पेपर सोडून कॉन्ट्रॅक्टदाराला कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलेलं आहे। आणि त्यामुळे आम्ही त्या अरुण गुरव यांच्या कार्यकाळाची चौकशी करून, कामाची चौकशी करून त्याला निलंबित करण्याची आमची मागणी आहे। दुसरा विषय आमचा असा आहे, जिल्हा परिषदमध्ये कामवाटपा समिती आहे, त्यामध्ये सभापती कक्ष आहेत, जे नवीन आता सभापती झालेले आहेत, त्यांच्या ज्या रूम आहेत, तर त्या रूमसाठी अफाट पैसा खर्च केलेला आहे शासनाने। तर कशासाठी? आत्ता 2-3 महिन्यामध्ये निवडणुका झाल्या नाहीत तर लगेच त्यांना आलिशान रूम पाहिजे बसण्यासाठी, तर त्या खर्चाचा संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करून जे बोगस कामकाज केलेले आहेत त्यांच्या कठोर कारवाई करावी व त्यांनाही निलंबित करावे, ही आमची मागणी आहे। दुसरी आमची मागणी आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जन जो आहे, तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जन हटाव, सिव्हिल बचाव सिव्हिल सर्जन हटाव अशी मोहीम आहे आमची। तेथील बेधुंदी कारभार चालू आहे। सफाई म्हणा, स्वच्छता म्हणा, डॉक्टरचे अवेलेबल नाही आहेत, वेळोवेळी घाणेरडा डापर चालू, परत जे सर्टिफिकेट आहेत त्या मेडिकल वैद्यकीय सर्टिफिकेट आहेत त्याला टक्केवारीच्या नावाखाली देशमुख जो आहे ते देशमुख क्लार्क तो टक्केवारी घेतल्याशिवाय सर्टिफिकेट देत नाही। म्हणजे याकडे सर्व सिव्हिल सर्जनचं दुर्लक्ष आहे आणि सर्व पैशाच्या जीवावर कांडी चालू आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये। त्यामुळं आम्हाला सिव्हिल सर्जन हटाव आणि सिव्हिल हॉस्पिटल बचाव आणि सर्व जनतेची सेवा व्हावी, ही आमची मागणी। दुसरी अशी एक विषय आहे की संभाजीनगर ग्रामपंचायतीमधले जे नैसर्गिक ओढे आहेत ते नैसर्गिक ओढे चोरीला गेलेले आहेत, ते ओढे तहसीलदार, प्रांत आणि सर्कल तलाठी यांनी ते ओढे शोधून काढावेत आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आणि नैसर्गिक ओढे मोकळे करावेत, ही मागणी आहे। आणि तेथील असणारा संभाजीनगरचा जे काँक्रिटीकरणचा रस्ता आहे हा सर्व निकृष्ट दर्जाचा आहे। एस्टिमेट प्रमाणे काम व्हायला पाहिजे, पण ते एस्टिमेट प्रमाणे काम झालेलं नाही। तेथील असणारे बंदिस्त गटर केलेले नाहीत, त्याच्यावरच सगळे लावलिजाव केलेला आहे। आणि फेवर्सही न बसवता सर्व काम असंच रेटारेटी केलेली आहे संबंधित टक्केवारीच्या हिशोबाने। त्यामुळं संबंधित PWD अधिकारी यांनाही यामध्ये दोषी धरावं आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करून संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं, ही प्रमुख मागणी आहे। या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत। आणि 15 ऑगस्टला आमचं आत्मदहनाचा इशारा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला, जिल्हाधिकारी साहेबांना मी देत आहोत। रिपब्लिकन परिवार